सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आधीचा पार्ट पाहिला असेल कालचा व्हिडिओ, तो सेकंड पार्ट आहे. तर हा जो साडी आहे ती साडी इथंच आहे, तुम्हाला दाखवते ऑफ व्हाईटमध्ये, आणि त्याच्यावरती बुट्टी खूप सुंदर आहे. तर त्यातला हा रनिंगवाला ब्लाऊज होता, त्याला जॉईंट करून दुसरा हा पार्ट जो बॉडीचा आहे तो वेगळा वापरलेला ब्लाऊज पीसचा. त्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती दिलेली. तर हा बघा किती सुंदर दिसतो. मी दाखवत होते तेव्हा कसा दिसत होता माहिती नाही असा. आणि स्लीव ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्याच्यात ही जरी जास्त असल्यामुळं हे जरा जास्त उठून दिसल्यासारखं वाटतंय तुम्हाला, म्हणजे कॉम्बिनेशन वेगळं. पण जवळून पाहिलं की दोन्ही सेम कलर आहे. कधी शिवताना सेम कलर घ्यायचं, थोडंसुद्धा 19-20 करायचं नाही. तर कटोरी आहे, सिम्पल राऊंड गळा आहे ह्याचा. आणि दुसरा जो आहे तो थोडासा वेगळ्या पॅटर्नमध्ये आहे, म्हणजे थोडासा ब्रॉकेटवाला आहे, त्याला वेगळी डिझाईन. हा सिंपल असा राऊंड गळा आहे, ह्याच्यात काही जास्त डिझाईन केलेली नाही आहे. तर आपण आता ह्याला साडी सेट करून मी तुम्हाला दाखवते की साडीवरती हा ब्लाऊज कसा दिसतो. एका साडीवरती 2 ब्लाऊज शिवलेत. हा मेन जो आहे तो ह्याच्यात एक पूर्ण ब्लाऊज पीस बसला, म्हणजे ब्लाऊज बसला, त्यातले एका साईडची बॉर्डर वापरून दुसरा जो बॉर्डर राहिला होता एका साईडचे ह्याच्यात हात बसवलेत. तो व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलं, प्लीज तोही व्हिडिओ चेक करा, तो कालच टाकलेला आहे. तुम्ही पाहू शकता ऑफ व्हाईट साडीचं कलर आहे, आणि त्याच्यावरचे ज्या बुट्ट्या आहेत ते कॉपर आहे थोडंसं, म्हणजे पूर्ण गोल्डन नाही आहे, पूर्ण कॉपर पण नाही आहे, पण हा कॉपर बेस येतो. आणि ह्याची बॉर्डर खूप सुंदर आहे साडीची, त्यामुळे हा प्लेन कपडा असला तरी तो खूप छान उठून दिसतो. तुम्ही इथं दुर्लक्ष करा, तुम्हाला वाटत असेल हे इथं असं दिसतं, पण हा फिटिंगला ब्लाऊज खूप व्यवस्थित बसतो, आमच्या डमीच्या मापाचा नाही. आणि साडी ओव्हरऑल अशी आहे, ह्याचा पदर असा आहे, कॉम्बिनेशन जबरदस्त आहे, खूप सुंदर दिसते. हे सिल्कमध्ये आहे, सेमी सिल्क आहे, प्युअर सिल्क नाही आहे पण सेमी सिल्क आहे. पण ह्या साड्यांची खूप फॅशन आहे, कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे. तर साडी पाहिल्यानंतरच आवडेल. आत्ता तुम्हाला माहिती आहे लग्नामध्ये जेव्हा देवाक्षदा असतात आमच्याकडे, तेव्हा ऑफ व्हाईट साडी जास्त करून वापरली जाते. तर तेव्हा ही साडी तुम्ही नॉर्मली वापरू शकता, म्हणजे सगळेच जण घालतात. तर चालेल, दुसरा ब्लाऊज सेट करते आणि मग दाखवते. ओरिजिनल ब्लाऊज हा ह्याच्यातला हा आहे, आणि हाही खूप सुंदर दिसतो. आणि हा गळ्याचा शेप जो आहे थोडासा वेगळा ठेवलेला आहे, आत्ता खूप फॅशनमध्ये. हा इथून असा येतो, घातल्यानंतर खूप सुंदर गळा बसतो, प्रिन्स कट आहे. आणि हाही डमीला आमच्या लूज होतो. हे डिझाईन खूप सुंदर दिसतंय. पण एका साडीवरती 2 ब्लाऊज हवे होते, तर त्याचे ते फक्त हे जे एका हाताला ह्याला काठ वापरलं, आणि दुसरं जे आहे दुसऱ्या साईडचं काठ ते आधीच्या ब्लाऊजला वापरला, असं एकातच 2 डिझाईन केलेत ब्लाऊज. एकदम सुंदर दिसत आहेत, दिसायला तर खूप छान आहे साडी. आणि असे 2 ब्लाऊज असल्यामुळं अजून थोडं कॉम्बिनेशन जे आहे ती छान वाटतं. हा ब्लाऊज पण इथंच ठेवून देते, तुम्हाला दाखवते मी लांबून. हे बघा, म्हणजे तुम्ही कुठल्याही कॉम्बिनेशनला वापरू शकता. ही आयडिया खूप छान आहे, मी आधीपासून करते असं. बऱ्याच जणांचे असे ब्लाऊज असते, कधी कधी एकच ब्लाऊज फिटिंगला होत असेल तर नो डाऊट की तेच करून द्यायचं, पण त्यांना समजा होत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. तर हे झालं. त्याच्यानंतर हा ब्लाऊजचं तुम्हाला पूर्ण व्यवस्थित डिझाईन दाखवते. ह्याचं आधी व्यवस्थित शूट घेते शॉर्टमध्ये, मग तुम्हाला दाखवते. ह्या ब्लाऊजची डिझाईन असं आहे. ह्याच्यात आता किती व्यवस्थित दिसतं माहिती नाही, कारण साईज प्लसमध्ये असलं की अडचण होतेच. हे असं आहे, असं हा जो शेप आहे अंड्याकृतीसारखा शेप आहे, आणि इथं एक लूप केला आणि त्याला बटन आहे, आणि खूप सुंदर दिसतं आहे. ह्याच्यावरती डिझाईन अशी सरळ किंवा अशी का आली नाही असं विचारतील, तर ह्या स्लीवला डिझाईनच तशी, तर तसंच सेट केलं आहे. तर खूप सुंदर गळा बसला आहे. बॅक हुक नाही आहे, फ्रंट हुक आहे, पण खूप छान आहे. समोरचा गळा खूप छान बसला आहे ह्याचा, मी तुम्हाला दाखवते आता. समोरचा गळा पाहिला तर तुमच्या लक्षात येईल, हा खूप सुंदर बसतो फिटिंगला. आणि हो, फ्रंट हुक आहे, प्रिन्स कट आहे, विदाऊट पॅडेड आहे, पण मस्त वाटतो हा गळा. असा जो आकार बसतो ना गळ्याला, आता खूप फॅशन आहे ह्याची. पण हे सगळ्यांना बसतं का गळा, तर शक्यतो बसतो हा गळा असा सुंदर, पण व्यवस्थित शिवायला यायला पाहिजे, हे तुमच्या लक्षात येईल. हा असा गळा आहे, म्हणजे इकडून असा आणि इथून पसरट आहे, फिटिंग खूप छान येते. तर हे झालं ब्लाऊज. आता दुसऱ्या साड्या पाहूया. हा आय थिंक तिसरा ब्लाऊज आहे. ते तर एका साडीवरती दोन्ही होते, पण हा खूप सुंदर दिसतो. कलर तर खूप छान आहे, आबोली कलर आहे, प्रिन्स कट नाही आहे, कटोरी आहे. आणि हे गळ्याला जी काठ होती त्या साडीची, आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवले, साडीच्या एका साईडला हे काठ आहे मोठी, आणि एका साईडला ही डबल काठ आहे, म्हणजे हे असे डबल आहे, इथं आणि इथं असे. तर ते काठ काढून लावलं आहे पायपिंग करण्यापेक्षा. आणि हा थोडासा पंचकोनीसारखा वाटतो, पण राऊंडाचा गळा आहे. आता घातल्यानंतर बघावं लागेल, खूप छान बसला. ह्याच्यामध्ये जे काम केलं ते काम खूप छान आहे. ह्याचे असे धागे निघत आहेत,
तर ते का निघतायत विचारलं तर ते पाठीमागे हे आहे बोलले की ते तसंच आहे. त्यामुळे ह्याला ना अशी खेचणारे म्हणजे अंगठी किंवा बांगड्या असे जे टोकदार असतात किंवा ज्याच्यात अडकून खेचेल अशा घालायच्या नाहीत, तर नाहीतर ह्याचा धागा निघून हे बॉर्डर खेचली जाते. खूप सुंदर काम आहे ह्याच्यावरती बॉर्डरचं आणि कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतं आहे. असा हा ब्लाऊज आहे. बॅक डिझाईन जी आहे इतकी सुंदर झाले. एकतर ते काट ह्या कॉम्बिनेशन जो आहे ग्रे व्हाईट आणि हा अबोली इतका छान दिसतो आहे आणि त्याच्यात ते काटामुळे एक छान लुक आला. ॲक्च्युली ह्याला पायपिंग करायचं असं ठरलं होतं डिझाईन जेव्हा सिलेक्ट केलं तेव्हा ब्लाऊज शिवताना, पण नंतर ठरवलं की नाही ही डिझाईन करूया. अप्रतिम दिसते आणि छान दिसते. आपण लग्नाच्या ब्लाऊज जे असतात साड्या ते लग्नात वापरणाऱ्या त्याच्यावरती आता शक्यतो काही ना काय वर्क असते. तुम्ही असं सुद्धा करू शकता. ह्याला जास्त शिलाई महाग पडत नाही. तुमचा जो चालू शिलाई असते ब्लाऊजची त्याच्यात 50 रुपये जास्त घेतात, कारण ह्याला मेहनत पण आहे तेवढीच. तुम्हाला दिसतं हे, पण हे परफेक्ट चौकोन येणं हे जे आहे ही डिझाईन परफेक्ट बसणं तेही तितकंच महत्त्वाचं आहे. तर ही अशी साडी आहे. ओव्हरऑल पूर्ण साडीवरती अशा बुट्ट्या आहेत. तर असं तुम्ही पूर्ण स्लीववरती करून घेतलं तर ते छान दिसते. इथं पूर्ण ब्लाऊजला नाही करायचं, स्लीववरती किंवा गळ्याला, पण ही डिझाईन वेगळीच करायची होती. हे जे काठ आहे आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवले तेच काठ वापरलेत. हे दोन्हीही काठ एका साईडला होते, जे एका काठला आणि साईडला असं होतं. साडी खरंच खूप सुंदर आहे. त्याचा पदर आहे, कॉटन आहे, सिम्पल आहे, सोबर आहे. तुम्ही ऑफिसवेअर वापरू शकता, लग्नात वापरू शकता, सगळ्या ठिकाणी चालेल. कलर इतका सुंदर दिसतो. अशा साड्या पाहण्यामध्ये खूप कमी येतात आपणाला एकदम अशा रिच झगमग अशा साड्या असल्या की खूप अशा डार्क कलरच्या तर खूप छान दिसतात असं वाटतं. पण ही साडी तुम्ही पाहू शकता. अप्रतिम असं कॉम्बिनेशन आहे साडीचं. शक्यतो साड्या माझ्याकडे नसतातच फॉल बिडिंगला, फक्त ब्लाऊज शिवायला येतात. पण कधी कधी साड्या आणि ब्लाऊज दोन्हीही कॉम्बिनेशन असतं. तर मी काय करते बऱ्याचदा फक्त ब्लाऊज असेल की ब्लाऊजचा व्हिडिओ करते, साड्यासोबत असले की साड्याचंही त्याच्यासोबत ब्लाऊज हे करून व्हिडिओमध्ये दाखवते. तुम्ही साड्या विकता का असं खूप जण विचारतात. तर नाही, 9 वाऱ्यांची ऑर्डर असेल किंवा 6 वाऱ्या इरकल काही पॅटर्न तर मी शॉपमधून व्हिडिओ कॉल करून दाखवते, त्यानंतरच त्या साड्या घेऊन येते. मी कुठलीही म्हणजे विकत नाही मी, असं माझ्याकडे लॉटमध्ये नसतात. मग साडी काय दाखवतो व्हिडिओमध्ये हा तुम्हाला प्रश्न पडत असेल तर हे आहे की ब्लाऊजचा लुक तुम्हाला कसा दिसतोय ते पाहण्यासाठी मी साडी दाखवत असते ब्लाऊजसोबत. मला ॲक्च्युली ब्लाऊजचं डिझाईन दाखवायचं असतं. हा 4था ब्लाऊज आहे. सिम्पल आहे, ह्याच्यामध्ये काहीच हे केलेलं नाही, पण मला साडी दाखवायची आहे तुम्हाला म्हणून. पण हे स्लीवला ते इस्त्री ते नाही आहे, त्यामुळं असं ब्लाऊज व्यवस्थित दिसत नाही असा. आणि कटोरी तर आमच्या डम्मीला बसतच नाही आहे. तर असं आहे, मागून गोल गळा केलेला आहे. ह्याचं पायपिन बघा किती बारीक आणि किती सुंदर येते याची पायपिन. पण ह्याला इस्त्री केलं तरच ही पायपिन व्यवस्थित बसते हेही सांगते. आणि हे जे कटोरी आहे क्रॉसमध्ये असेल, अशी जरा कटोरी व्यवस्थित आली तरच ती हे इकडं तुम्हाला दाखवते. असं बऱ्याचदा कटोरीमध्ये हे जो भाग आहे तो टोक दिसतो म्हणून खूप जण नाही सांगतात शिवायला प्रिन्स कट किंवा 4 टक्स शिवतात. काय माहिती कटोरीमध्ये हा हे दिसतं, टोक दिसतं. बऱ्याच जणांना ते अनकम्फर्टेबल वाटते. मला मेन हे ह्या साडीसोबत ह्या ब्लाऊजवरचं साडी दाखवायची जी हिथं आहे. मी सेट करते डम्मीला मग दाखवते. तर ही साडी अशी आहे. पदरावरती ह्याचे जे काही एम्ब्रॉयडरीची डिझाईन आहे, जे पॅच आहे ते हे पॅच म्हणते एम्ब्रॉयडरी, तर इतकी सुंदर आहे. वेल आहे पण कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे. ग्रे आणि ब्लॅकिश आहे. आणि ओव्हरऑल साड्यावरती असे छोट्या बुट्ट्या आहेत. हे पण कॉटन मिक्स येतं आणि छान दिसते ग्रे कलर. ह्या सगळ्या तुम्हाला फेंट कलरच्या साड्या दिसतील आजच्या व्हिडिओमध्ये. एक सुरुवातीचा डार्क होता पण मस्त वाटतात. अशाही साड्या खूप सुंदर दिसतात. आधीचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्याच्यात मी सविस्तर ब्लाऊजबद्दल डिटेल माहिती दिली. हा सेकंड पार्ट आहे, कारण तो व्हिडिओ खूप मोठा झाला असता. म्हणून मी म्हणले की ह्यांना आपण शिवलेले ब्लाऊज जे आहेत ते लुक कसं दिसते ते दाखवण्यासाठी हा सेकंड पार्ट केलेला आहे. तर अशा प्रकारे सगळ्या मला वाटतात साड्या तुम्हाला दाखवून झाल्या ह्या व्हिडिओमध्ये विथ ब्लाऊज डिझाईन केलेले. नाहीतर शक्यतो माझ्या ह्याच्यामध्ये एकतर नऊवारी दिसतात, नाहीतर त्यानंतर ब्लाउजेसच असतात, नाहीतर साड्यांचे ड्रेसेस असतात. हे मोस्टली असं साड्या ब्लाऊज कॉम्बिनेशन खूप कमी भेटतं बघायला, कारण फॉल बिडिंग आता शक्यतो दुकानात करून देतात. त्याच्यामुळे माझ्याकडे फॉल बिडिंगला साड्या खूप कमी येतात. आधी प्रचंड यायच्या. आता तुम्ही 1000 रुपयाची साडी घेतली तर दुकानदार तुम्हाला फॉल बिडिंग करून देतो. त्यामुळे आमच्याकडे साड्या येण्याचा प्रश्नच येत नाही.
तर कशा वाटल्या आजच्या साड्या, ब्लाऊज कसे वाटले ते नक्की सांगा. आणि तुम्हाला कॉम्बिनेशन लक्षात आलं असेल तर असेही कलरच्या साड्या खरंच खूप छान दिसतात. आणि हलकंसं ह्याच्यावरती वर्क आहे, पदराला थोडंसं हेवी आहे आणि हे छोटं छोटं वर्क आहे, मस्त सुंदर दिसतंय. आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आमची डम्मी रागायला आले, मी तिच्यासोबत बोलत नाही म्हणून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गप्पा मारू. हां चला बाय बोल सगळ्यांना, धन्यवाद बोल, परत भेटतो बोल. हां 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 चला.